भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील साणगडी गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे। शाळेत जाणाऱ्या निरपराध मुलींना चाकूचा धाक दाखवून धमकावण्याचे प्रकार सुरू असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मुलींच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना प्रशासनाची भूमिका मात्र संशयास्पद ठरत आहे। नेमकं काय घडते आहे साणगडीत? भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सानगडी परिसरात शाळकरी मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे। सकाळी व दुपारी शाळा सुटण्याच्या वेळेस 3 ते 5 अज्ञात इसम खुलेआम चाकू दाखवून गाडीत बसा नाहीतर जीव घेऊ अशा धमक्या देत मुलींना रस्त्यात अडवत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत। या प्रकरणामुळे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे। काही पालकांनी तर आपल्या मुलींना शाळेत पाठवणं थांबवलं आहे। धक्कादायक बाब म्हणजे परिसरात पोलीस चौकी असूनही नियमित गस्त सुरू येत नाही आणि आरोपी अजूनही मुकाट फिरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। माझ्या शाळेच्या मुलींशी काही प्रकार घडलेला आहे। 22 तारखेला त्या मुलींना काही 3 मुलींना 2 तिसऱ्या वर्गातील मुली होत्या, 1 दुसऱ्या वर्गातील होती। त्यांना शाळेत येताना त्या मुलांनी आडवे होऊन त्यांना चाकू दाखवला आणि आमच्यासोबत हात पकडून चाला बोलले। पण त्या मुलींनी ओरडलो असं सांगितलं आम्हाला। आम्ही विचारलं असता ओरडलो आणि हात झटकला आणि आम्ही पडत आलो शाळेत असं सांगितलं। आणि त्या मुली ते ज्यांनी पकडलं होतं ते तोंडाला बांधलेले होते काढा आणि ते पडून गेले नवेगाव बांध रोडनं असं त्यांनी सांगितलं मला। मी विचारलं असता तुम्ही काय उपाययोजना केली समजा? मग मी पोलीस स्टेशनला, साकोली पोलीस स्टेशनला आणि ग्रामपंचायतला एक रिपोर्ट केली की आमच्या मुलींसोबत आमची प्रायमरी शाळा आहे, छोट्या मुली आहेत आणि असं घडलेलं आहे। तर आमच्या त्या मुलींची काय सुरक्षा व्हायला पाहिजे आणि त्या सुरक्षित राहायला पाहिजे, कारण त्या छोटे असल्यामुळे घाबरतात आणि त्यांना समजत नाही। तर त्या पायी शाळेत येत असतात, तर त्यांनी काहीतरी आमच्या मुलींची सुरक्षितता करण्यासाठी उपाय योजावेत असा मी त्यांना अर्ज दिलेला आहे साकोली पोलीस स्टेशन। एखादी मोठी घटना घडल्यावरच प्रशासन जागं होणार का, असा संतप्त सवाल पालक आणि ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत। जर आरोपींना तातडीने अटक झाली नाही तर तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा पालक, ग्रामस्थ आणि शिक्षकांनी केला आहे। आराध्या शरद मिश्राम। त्या दिवशी का घटना घडली मॅडम? आम्ही शाळेत येत होतो 10 वाजे, तर नाही का आमचे एकामेकाला पाय टाकले, तर आम्ही पडलो। मग मागून आले ना आमच्या पकडला, मग त्यांनी चाकू दाखवला, मग हात झटकून शाळेत आलो फिरायचे म्हणत, मग ना आलो फिरायला नाही गेलो, नाही येत म्हणलो। कोणत्या शाळेत शिकतेस? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सानगडी क्रमांक 2। त्याने चाकू करून दाखवला मग तुम्हाला? मग त्यानंतर ते पडून गेले? हो, तुम्ही शाळेत येत होते की जात होते? येत होतो। सानगडीतील मुलींची सुरक्षा हा प्रश्न आता केवळ गावापुरता मर्यादित न राहता संपूर्ण तालुक्यासाठी चिंतेची बाब बनला आहे। गेल्या 8 दिवसापासून चोरांची जे टोळी आहे हे सक्रिय झालेली आहे। गेल्या 22 तारखेपासून मी ज्या रोडवर उभा आहे, हा रोड सानगडीपासून गुडरीकडे जाणारा जो रोड आहे, ह्या ठिकाणी गेल्या 22 तारखेला जे शालेय विद्यार्थिनी आहेत छोट्या त्यांना 2-3 पोरं हे मास्क वापरून आडवे झालेले होते। चाकूचा धाक दाखवून गाडीवर बस म्हणत त्यांना अपहरण करण्याची त्यांची तयारी होती। 8 दिवसापासून सानगडीमध्ये खूप मोठी दहशत पसरलेली आहे। मात्र असे असताना जे शालेय विद्यार्थिनी आहेत यांची तक्रार जे काही संबंधित जे काही शाळेचे मुख्याध्यापक आहेत यांनी संबंधित पोलीस स्टेशनला केली असताना अजूनही कुठली अशी उपाययोजना करण्यात आली नाही। त्यामुळे एखादी घटना घडेल याची वाट पोलीस विभाग बघते का असा प्रश्न निर्माण झाला आहे। नागरिकांची एकच मागणी आहे की तात्काळ जे चोरांची जे टोळी आहे हे यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। सिटी न्यूजसाठी साहिल रामटेके, साकोली, भंडारा। खरंच अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार आहे। मुलींच्या सुरक्षतेबाबत प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे।